नमस्कार, शुभ सकाळ. भोजन रमंतीमध्ये तुमचं स्वागत आहे. चला तर आज बनवणार आहोत आपण गोसाळ्याची भाजी. कुठे गिलके म्हटली जातात त्याला, कुठे गोसाळे म्हटले जातात आणि अजून परत दुसरा शब्द पण असू शकतो, मला माहीत नाही. त्यासाठी लागणारं साहित्य: तेल, मीठ, शेंगदाण्याचं कूट, हळद, लाल मिरची पावडर, लसूण, कोथिंबीर आणि गिलके. हे अगदी बारीक बारीक घेतलेले आहेत. कवळे कवळे गिलके घ्यायचे. हे आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत. धुवून घेतले, धुवून आणि कोरडे करून घ्यायचे आपल्याला. मी एक नॅपकिनने पुसून घेते आहे त्याला. त्याचं देठ आणि पाठीमागचा भाग काढून घ्यायचा आहे. त्याचे असे 1.5-1.5, 2-2 इंचाचे छोटे छोटे तुकडे करायचे आहेत, मीडियम साईजचे. ही गोसाळ्याची भाजी खूप छान लागते चवीला. ते मधून आपण जसे वांगे कट करतो ना, त्या पद्धतीने कट करून घ्यायचे आहेत आणि बघून घ्यायचं आहे त्याला कीड वगैरे आहे की नाही. भरपूर भागात म्हटली जाते की गोसाळ्याची भाजी गिळगिळीत लागते, चांगली लागत नाही चवीला. पण ही अशी भाजी खूप छान लागते. तुम्ही टिफिनलाही बनवू शकतात. सगळे आवडीने खातात अशी भाजी बनवल्याच्या नंतर. आपले गिलके सगळे चिरून झालेले आहेत. हे आपण आता साईडला ठेवून देणार आहोत. आणि मसाला बनवण्यासाठी एक छोटा कटोरा घेतला आहे मी. त्यात शेंगदाण्याचं कूट टाकून घेतलेलं आहे. कोथिंबीर टाकून घ्यायची आहे यात. आणि जो लसूण घेतला होता तो मी कुटून घेतलेला आहे. तुम्ही लसूण आणि खोबरंही घालू शकतात. मी फक्त लसूणच घातलेला आहे. चवीप्रमाणे लाल मिरची पावडर टाकायची आहे त्यात. आणि हळद, चवीप्रमाणे मीठ. आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे. शेंगदाण्याचं कूट, हे भाजलेले शेंगदाण्याचं कूट होतं. सगळं एकजीव होईपर्यंत मिक्स करायचं आहे. तिखट मीठ सगळ्या साईडने लागलं पाहिजे याला. आणि थोडंसं मी पाणी टाकून घेतलं आहे. खूप कोरडा वाटतोय मला मसाला म्हणून. तुम्ही तेलही घालू शकतात, पण ह्या भाजीला खूप तेल घातलं की खूप तेल होतं, त्याच्यामुळे मी पाणीच घातलेलं आहे. आणि हे गोसाळे मसाल्यात भरून घ्यायचे आहेत. सगळ्या गोसाळ्यांमध्ये मसाला आपल्याला भरून घ्यायचा आहे. बऱ्याचशा भागांमध्ये तर गोसाळ्याची भाजी केलीच जात नाही. ते म्हणतात भाजीच करत नाही गोसाळ्याची. तेल घालून घ्यायचं आहे. तेल पण कमीच घालायचं आहे या भाजीला. खूप तेल सुटत असतं गोसाळ्याच्या भाजीला. आणि हे भरलेले गोसाळे ते तेलामध्ये टाकून द्यायचे आहेत. आणि पटकन शिजते पण ही भाजी. चवीला पण छान लागते. सगळे गोसाळे टाकून घेतलेले आहेत मी. याच्यावरती आपल्याला झाकण ठेवून 5 मिनिटं राहू द्यायचे आहे. 5 मिनिटानंतर वाफ भरल्यानंतर उलटे पालटे करून घ्यायचे आहे. ते अर्धवट शिजत आलेले आहेत. परत आपण 2-3 मिनिटं राहू देणार आहोत. बघा किती छान भाजी तयार झालेली आहे. गोसाळे आपले शिजून गेलेले आहेत. बघा, टिफिनला देण्यासाठी पण छान होते. पाण्याची गरज पण लागत नाही. असे शिजून जातात ते वाफेमध्ये. तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि गोसाळ्याची भाजी करून बघायला विसरू नका.